आता काय तोडते? ऐ नको नको नाही तोडू, हात खराब होतील सगळे बाई. काय अशी करते ही काय माहिती. आता त्याचं हे निघतं ग, दूध निघतं बघ. दूध निघतं मला वाटलं येड चाळ. हां चल, येड चाळे कर ना. काय अशी हो गाडी येते. अगं हात धुवून घेत ना ग आपण. तर आणि नाही काय केलं मित्रांनो बघा. आता काय बघते, आता परत गेली. या आमची माकडे ना काय सुधारणार नाही. काय करणार आहे ते, त्याचं काय करणार आहे तू सांग बरं. माहितीच होते का? दूध मला माहिती होते. तर मित्रांनो आम्ही चाललोय भाजी खायला. इकडं नाही जाणार आहे, आम्ही थोडंसं लांब जाणार आहे ना गाणी. आणि मस्त तयारी बियारी करून तर आज ना थोडं लांबच जाणार आहे आम्ही. कोणती? हां का? अच्छा. हां तर मित्रांनो 4 वाजलेत, एक पण बाहेर दिसत नाही आहे. बघू शकताय मागे पूर्ण गल्ली खाली आहे. दोनच लोक दिसले बरं का. आहेत बरं पोरं आहेत क्लासचे जाणारे. भेंडी घ्यायची आहे का? का ग आणि भेंडी घेते का? हा भेंडी घेते. गाजर हे पिशवी पकडा. गाजर भेंडी कशी दिली हो? 30 रुपये. पावशेर घेऊन घेत ना तुझ्यासाठी फक्त. हां 30 रुपये पावशेर आहे मित्रांनो, महाग झालेत काय करता. भेंडी चांगली तशी मस्त कवडी कवडी आहे. उचलते खाली पण. पावशेर बस. मोडे घ्यायचे का ते? 2 मोडे घेऊन. काय घ्यायचं काही समजत नाही. आणि पाणीपुरी आली हो. आहे ना. तर ह्यासाठी अजून एक प्लेट बनते ना ग. बाबा फोटो चाट राहिली इथं. माझं झाले खाऊन आणि चाललेली अजून एक प्लेट येणार आहे यासाठी. अजून खायचंय तू? हां 3 प्लेट नाही पोटात दुखवशील नको. एवढीच एकच प्लेट खायची, पप्पा रागवेल ना. हां
या झाले ना 4 सुकी पुरी किती भेटली आहे 4 पाणी पण पिऊ राहिले आणि तर खूप दिवसांनी आम्ही पाणी खायला आलो ना गणी हां तर भाजी इथं ठेवलेली आहे मी पिशवीमध्ये बॅग भरूनच घेतलेली आहे आणि आता थोड्या वेळात पाणीपुरी खाऊन झाली आहे आणि इथं बाकी सुकीपुरी मित्रांनो बघा बघते भरीत वांगा बनाएंगे हम लोग और गाजर गाजर आणलेले आहेत मस्तपैकी आणि मुळा शेवगे हां सिंगरजी शेवगे पण एकदाचेच आणून घेतले भाजीपाला म्हटलं संपलेला होता डाळच बनवते 2-3 दिवसापासून डाळच बनवत होते मी म्हटलं आता एकदाची थोडंसं लांब आहे पण म्हटलं घेऊन येते कारण की हनीचे पप्पा लेट येतात त्याच्यामुळे जमत नाही त्यांना जायला जेवण करता 10 वाजून जाते मग भाजीवाला हे सगळे मार्केट बंद होऊन जातं त्याच्यामुळे मग वाल आणले सगळं मिक्स झाले काकडी आणली आहे अर्धा काय म्हणते काय आणि बाईनी हे पण आणलंय क्यूट गर्लचं पतंग आण दोऱ्यान आता ही जी पतंग आहे ना ती 5 मिनिटात फाटून जाईल कारण ती 5 रुपयाची आहे आणि 5 रुपये सारखीच आहे हलकी फुलकी मला थांब हे भाजी ठेवून देते ना बेटा त्याच्या फ्रीजमध्ये हा ना चला ठेवून देऊया आता तर माझ्याकडे ना बटाटे होतेच ऑलरेडी आणि हिरव्या मिरच्या परत आणल्या मी तर आज काय बनवणार आहे ग आणि हे बनवले काय शेवगे हां शेवगे बनवायचे का मस्त मुळा पण आणलाय आणि आपलं हे भरीत वांग ही टाकून दे ना हे इकडं काय हे याच्यात ना याच्यातच टाकणार आहे ना बेटा इकडं सारखवते भाजी मिरच्या पण एकदम मोठ्या आणल्या बघा काय खाऊ राहिली लॉलीपॉप खाते का ज्यूस पिते हा ज्यूस पिऊ राहिली वाल आणले मिक्स झालेले आहेत वाल चॉकलेट आणि आताच निवडून ठेवावं लागेल कारण सकाळी ना धावपळ होऊन जाते त्याच्यामुळे ज्यूस पाव हे म्हणजे लस्सी पिऊ कोण लस्सी पिऊ राहिलं ही तर क्यूट गर्ल हा क्यूट गर्ल लस्सी पिते आणि साठी भेंडी तर असतेच आमची ना घरी आणिची फेवरेट भेंडीच आहे ना तिला भेंडी लागतेच आणि बटाटे हा बटाटे बी लागतात तुला अरे मिक्स झालेला साईडला आणि ना पिल्लू मला इकडे सरकून दे ना ही भाजी वाल काय पप्पा म्हणेल कसं काय घेऊन आली अशी बाहेर निघत नाही सांगेल मला एवढं लांब तिकडला मावली लोणसला कसं काय चालली गेली सांगेल पप्पा बघतो तर काकडी लागतेच अशी खायला मिरच्या होत्याच पण त्याला तिखट होत्या त्याच्यामुळे मग थोडासा फिकी म्हणजे नॉर्मल आणलेत मी तसं असं भाजून खायला बी कारण घ्यायच्या पप्पांना आवडतात भुजलेले भाज्या असल्या का तेव्हा बी टेन्शन आणि नसल्या तरी टेन्शन आता भाजी आहे तर मला एक टेन्शन पडलं की आता कोणती भाजी करावी आता टेन्शनच आहे काकडी इथं ठेव ठेव पिशवीवर आणि भरता पण आणलेला आहे बरं वांग मस्त पैकी भरता बनवूया आता आपण
हिरवी मिरची टाकून लसूण आणि आहा हा काय भारी लागेल का. आणि हे बनवूया आपण. शेवगे, हा. शेवग्याचं आपण सूप बनवूया. भाजी पण बनवेल आणि सूप पण बनवेल. ठीक आहे. दे इकडे. कशी बनते याची तर. कशी बनते काय बनवूया ना, जशी आली तशी बनवू तर. आणि हे दे बेंगन कबाब. दोन काकड्या राहू दे, सगळं आपल्याला खायला लागेल. एवढा ठेव. आणि हे 3. हा राहू दे. झालं आमचं 8 दिवसाचा. मध्ये 1-2 दिवस डाळ खाऊन घ्यायची आणि भाज्या 1 दिवस भाजी 1 दिवस डाळ असं करून दिवस काढायचे आहे. चल ठेवून देते आता फ्रीजमध्ये. ए उचलू नको ना, जाईल. ऑलरेडी फुटलेलं आहे वाटतं हे टप. मी ना ठोकून देते ना, काय हे राहिलं तर इथं फुटून गेलेलं आहे. हे त्याच्यामुळे ना थोडंसं राहू दे ना, तुला खायचे तर ठेव. काय कोतंग. हां ठीक आहे. तर बाय मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगला है ना. आता भाजीपाला आणून झालेलं आहे. वाटाणे तर होतेच आपल्याकडे, त्याच्यामुळे मी घेतले. कोथिंबीर बी होतीच, मग काय हे घेतलं नाही. हां आणि ठेवून देते आता. जळ झालं ग. लिंबू आणणार होती पण लिंबू आले नाही. हा लिंबू आले का मला माहित नाही. लिंबू नाही.